सकाळची वेळ ही घाईगडबडीची असते आणि जेवढा आपल्याला टाईम वाचवता येईल तेवढा आपण टाईम वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. पण आणि सकाळचं काम ते पहिलं म्हणजे आपलं असतं ते म्हणजे भांडी लावणं आणि भांडी लावायला बराचसा वेळ जातो. यासाठी आपण ट्रिक पाहणार आहोत आणि तुम्हाला भांडे घासायचा कधी-कधी आपल्याला कंटाळा येतो, तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, अगोदर मी काय करते, चहा वगैरे ठेवून घेते आणि ह्या ज्या ट्रिक्स मी यूज करते, ह्या पण ट्रिक्स तुम्ही यूज केल्या तर तुम्हाला कधीही भांडी घासायचा किंवा भांडी लावायचा कंटाळ येणार नाही आणि तुमचा वेळ देखील इथे वाचेल. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुम्ही. तर बघा, इथे मी सगळ्यात अगोदर चहा ठेवून घेतला आहे आणि आपण काय करतो, बेसिनच्या इथून त्या जाळीमधून एक एक भांडं उचलतो आणि ते आपण किचन ट्रॉलीला लावायला घेतो. तसं न करता काय करायचं, सगळं जी जाळी आहे ती आपल्याला अगोदर खाली करून घ्यायची आहे पटापट. जे काही एका ट्रॉलीमध्ये जे काही माझे भांडे बसतात एका याच्यामध्ये, ते मी सगळे एका सोबत ठेवून घेते. जसं की वाट्या वगैरे असतील ते मी एकात ठेवून घेते. जसं बघत असाल तुम्ही छोट्या-छोट्या प्लेट वगैरे ह्या इथे मी ठेवून घेते. जो काही हा वेळ तुमचा असतो, एकतर सकाळी खूप घाई गडबड असते, टिफिन वगैरे आपल्याला बनवायचा असतो, टिफिन आपल्याला वेळेत द्यायचा असतो आणि आपल्याला स्वतःला सुद्धा वेळ भेटत नाही. जर अशा पद्धतीने तुम्ही जर भांडे लावले तुम्हाला स्वतःला देखील वेळ भेटेल. तर बघा, चमचे वगैरे माझे हे एका याच्यामध्ये असतात, एका ट्रॉलीमध्ये असतात. तर बघा, सगळे मी इथं हातामध्येच घेते. ह्या छोट्या-छोट्या ज्या काही वस्तू आहेत, चमचा, चाकू, चाळणी वगैरे आणि इथे जाळीसुद्धा आपली रिकामी झाली आहे. तर बघा, ज्या ट्रॉलीमध्ये मला हे ठेवायचं आहे, त्या वस्तू सगळ्या माझ्या एका हातामध्ये आहेत. त्या मी पटपट ठेवून घेते. मला बेसिनच्या इथे जाऊन जिथे आपली जाळी असते भांड्याची, तिकडे मला सारखं-सारखं जाण्याची गरज लागत नाही. इथे माझा वेळ बराचसा हा वाचतो जर अशा पद्धतीने मी भांडे लावले तर. तुम्हीही सुद्धा लावू शकता, अशा पद्धतीने तुमचा वेळ वाचेल. ह्या वाट्या वगैरे मी याच्यामध्ये ठेवून घेते, एका एका ट्रॉलीमध्ये ठेवून घेते. चमचा, वाट्या हे एका याच्यामध्येच असतात माझ्या आणि ह्या प्लेट आहेत त्या खालच्या याच्यामध्ये असतात. तर बघा, मला सारखं एकदम असं हे पण नाही करावं लागत, खाली वरती पण वाकावं नाही लागत आणि एकदाच माझी भांडी सगळी ही ट्रॉलीमध्ये ठेवल्या जातात. सारखं जाळीकडे मला जावं लागत नाही. तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही ट्राय करा. तुम्हाला भांडे लावायचा देखील कंटाळा येणार नाही आणि पुढे अजून एक टिप मी तुम्हाला सांगणार आहे, ती सुद्धा पहा तुम्ही. पहा, इथे माझे भांडे देखील लावून होत आहेत बऱ्यापैकी आणि बघितलं असेल जाळी रिकामी झाली आहे आणि किचनवरचा जो काही पसारा आहे तो सुद्धा माझा हे होत आहे. आता हे एका ट्रॉलीमध्ये असतं, ते सोबत ठेवलं म्हणून मी एकदम मला ते ठेवता आलं. आणि उठल्या-उठल्या हेच काम करायचं. इथे माझी जाळी देखील रिकामी झाली आहे आणि तिथे चहासुद्धा माझा होत आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी इथे हे ठेवते आणि चाकू नेहमी तिकडे तोंड करून ठेवायचं, बॅक साईड इकडे ठेवायची त्याची. तर बघा, म्हणजे चुकून कधी आपलं असं समोर जर आपण ठेवला तर लागण्याचे चान्सेस असतात, म्हणून तसा ठेवायचा अशा पद्धतीने. आणि इथे बघा, अजून ही एक, इथे सुद्धा तुमचा वेळ वाचेल. ही एक टिप्स तुमच्यासाठी खास आहे. जेव्हा पण आपण चहा वगैरे ओततो आणि नंतरच मग आपल्याला चहा ओतायचा कपामध्ये, कारण की कपाचे जे खालचे डाग असतात हे आपल्या किचन ओट्यावर लागतात आणि घासण्यासाठी आपल्याला तिथे बराचसा वेळ जातो. डाग देखील कधी-कधी ते निघत नाहीत, म्हणून असा जर कपडा ठेवला आपण तर आपली इथे मेहनत वाचते आणि वेळ देखील वाचतो. आणि ह्या निवांत वेळ तुमचा जो काही वाचला आहे वेळ, त्यामध्ये तुम्ही निवांतपणे चहा पिऊ शकता किंवा निवांतपणे टिफिन बनवू शकता. म्हणजे तुम्हाला घाई गडबड कुठलीही होणार नाही. इथे आपला बराचसा वेळ वाचतो. जर माझी ही जर जाळी रिकामी नसती भांड्याची, तर मी आता भांडे नसते घासले. का तर त्यामध्ये भांडे आहेत ते ओले होतील म्हणून मी भांडे नसते घातले. घासले जरी असते त्यामध्ये मी तेच ठेवले असते. मग तसं केल्याने काय होतं, भांड्यांना डागं पडतात. जे क्षार असतात त्याचे भांड्याला डागं पडतात. म्हणून काय करायचं, जाळी नेहमी रिकामी ठेवायची. म्हणजे काय, छोटे जरी भांडे असेल तर आपण पटकनी घासून ठेवतो. थोडे भांडे घासायचे म्हणजे आपलं बेसिन पूर्ण कधीही भरत नाही. इथे तुम्ही बघत असाल थोडेच भांडे आहेत पण मी घासून ठेवले आहेत आणि यामुळे भांडे घासायचा कधीही तुम्हाला कंटाळा येत नाही. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करायला देखील विसरू नका. चला, पुन्हा एकदा भेटत अशाच नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. सध्यासाठी बाय बाय.